उज्जैन महाकालला आल्यावर मोठी गर्दी होती इकडं आणि आमचे दर्शन कसं झाले सगळं काही सांगतो शेवटपर्यंत बघा ब्लॉग. तर स्वागत आहे आजच्या आपल्या न्यू ब्लॉग मध्ये भावांनो. तर आज आपला नाही का सेकंड पार्ट आहे उज्जैन महाकालचं. तर तुम्हाला मी दाखवलं होतं फर्स्ट पार्ट मध्ये तर आम्ही होतो ओंकारेश्वरला, तर आता सेकंड पार्ट मध्ये आहे आता आम्ही उज्जैनला. तर उज्जैनला पोहोचल्यावर इकडे नाही का आपलं किरण भाऊ चाललं होतं फोटोशूट काढणं. तर राम राम म्हणून आपण निघालो डायरेक्ट उज्जैन महाकालच्या मंदिराकडे. मग आम्ही लगेच निघालो दर्शनासाठी आपण मंदिराकडे. आता इकडे आल्यावर आम्हाला वाटलं आता आम्हाला लागन 2-3 घंटे, आम्हाला फक्त आता 5 मिनिटात लागले दर्शनासाठी. आम्ही नाही का 5 मिनिटात मध्ये गेलो म्हणून दर्शन घेतलेलंच भारी. दर्शन झाल्यावर मग निघालो तर बाहेर आल्यावर पाहिलं नाही का महादेवाच्या सगळ्या रूपांची सगळी मूर्ती होतात इकडे. तर इकडे पाहिलं नाही का एकच नंबर वाटत सगळ्या मूर्ती. आता उज्जैन महाकालला आल्यावर इकडे नाही का मन एकदम प्रसन्न होऊन जातो इकडे. तर आता आमचं नाही का दर्शन झालं आणि फिरून पण चालतं मंदिराकडून. तर म्हणलं चला आता टाइमपास न करता आता निघू आता काल भैरवनाथाच्या मंदिरात. मग आम्ही काल भैरवनाथाच्या मंदिराकडे आल्यावर होतं इकडे नाही का पूजा सामान घेऊन घेतले. आता उज्जैन पेक्षा जास्त गर्दी आता नाही का इकडे काल भैरवनाथ मंदिराकडे होतं. का बरं त्याचा आम्हाला काही कळलं नाही, पण दर्शन सगळीकडे नाही भारी होऊन गेली. महाकालचे दर्शन झाल्यावर आता निघत होतं आम्हाला मंगलनाथ मंदिराकडे. इकडे आल्यावर मंगळनाथचं दर्शन घेऊन ते मंगळ दोष सगळं काही निघून जातं. मंगळनाथाचं दर्शन घेऊन आता निघत होतं घराकडे. तर आता आम्ही एका दिवसातच पूर्ण दर्शन केले. काल भैरवनाथ, उज्जैन महाकाल, ओंकारेश्वर, मामलेश्वर महादेव आणि मंगळनाथ महादेव एवढे दर्शन फक्त एका दिवसात झाले. फक्त महाकाल बाबाचा बोलावा पाहिजे, सगळं काही होऊन जातं. तुम्हाला आजचा आपला मिनी ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करून घ्या, मग कमेंट करून टाका हर हर महाकाल. तुम्हाला भेटतो मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये.